न्यूबॉर्न शी रिलेटेड ग्रोथ जे मेजरमेंट्स जसं की ग्रोथ फेजेस जे आहे, बरं न्यूबॉर्नच नाही आपण पूर्ण ग्रोथ फेजेस पाहू या टॉपिक मध्ये की न्यूबॉर्न मध्ये कुठले ग्रोथ फेजेस राहते, मग नंतर डिफरंट टाइप्स ऑफ एमसीक्यूज आहे तुमचे टार्गेट आहे आणि पीआर आहे दोनशे ते कंबाईन केले आणि टॉपिक बनवला एक सेपरेटली की ग्रोथ फेजेस मग ते अडल्ट पर्यंत असो किंवा ग्रोथ फेजेस कसं चालतं एक न्यूबॉर्न बॉर्न झाल्यावर टिल प्युबर्टी त्याच्यामध्ये कशा रीतीने त्याचं डेव्हलपमेंट होते इन टर्म्स ऑफ मॅच्युरिटी, इन टर्म्स ऑफ फिजिकल मॅच्युरिटी की कशा रीतीने त्याचे फिजिकल मॅच्युरिटी होते बा त्या व्यक्ती न्यूबॉर्न पिरियड पासून तर पूर्ण प्युबर्टी पर्यंत. ठीक आहे. आणि सोबत सोबत अँथ्रोपोमेट्रिक मेजरमेंट्स आहे या टॉपिक मध्ये की डिफरंट टाइप्स ऑफ सर्कमफरन्स काही ट्रिक्स मी सांगेन की सर्कमफरन्स वरून क्वेश्चन येतात. तुमचं हेड सर्कमफरन्स झालं, चेस्ट सर्कमफरन्स झालं, मिड आर्म सर्कमफरन्स झालं, त्याच्या सोबत सोबत तुमच्या हाईटशी रिलेटेड की हाईट कुठल्या वर्षी डबल होते, ट्रिपल होते, क्वाड्रिपल होते, हाईटचा फेज काय वाढायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर वेटशी रिलेटेड क्वेश्चन्स आहे. तर इन द सेन्स सरळ पिडियाट्रिक मध्ये जे काही अँथ्रोपोमेट्रिक मेजरमेंट येईल, ग्रोथशी रिलेटेड क्वेश्चन्स येईल तर या टॉपिक मध्ये तुमचे कव्हर होऊन जातील. ठीक आहे. तर न्यूबॉर्न मध्ये आपण कालच्या क्लासमध्ये जे बघितलं सरळ आपण प्रीनॅटल पिरियड पाहिला होता. प्रीनॅटल म्हणजे का, नॅटल म्हणजे का तुमचं बर्थ, नॅटल म्हणजे बर्थ होते आणि प्री म्हणजे का बिफोर द बर्थ म्हणजे इंटरनॅटल पिरियड म्हणजे बर्थच्या पहिलेचा फेज. तर प्रीनॅटल म्हणजे काय येईल म्हणजे आतमध्ये आहे बच्चू तो ओवम. ओवम केव्हा कन्सिडर करता तुम्ही, ओवमला तुम्ही झायगोट सुद्धा म्हणू शकता. दॅट इज फ्रॉम 0 to 14 डेज म्हणजे कन्सिव्ह केल्यापासून तर 14 डेज दॅट इज कॉल्ड इज युअर ओवम किंवा झायगोट. मग नंतर 14 डेज पासून किंवा 2 वीक पासून तर 8 वीक पर्यंत त्याला काय म्हणता आपण एम्ब्रिओ. मग नंतर न्यूबॉर्न पिरियड जाता बर्थ झाला पोस्ट नॅटल पिरियड मध्ये, नॅटल रेफर्स टू बर्थ आणि पोस्ट म्हणजे बर्थच्या नंतरचा फेज. तर सगळ्यात पहिले बेबी हा बर्न झाला तर बॉर्न झाल्यापासून तर एका महिन्याचा जो पिरियड आहे दॅट इज कॉल्ड एज न्यूबॉर्न. आता त्या न्यूबॉर्न मध्ये अजून क्लासिफिकेशन केलं होतं. एक होतं अर्ली न्यूनेटल किंवा अर्ली न्यूबॉर्न. अर्ली न्यूबॉर्न म्हणजे पहिलेचे 7 दिवस आणि उर्वरित 7 दिवसापासून तर पुढचे 28 दिवस 3 वीक जे आहे दॅट इज युअर लेट न्यूबॉर्न किंवा न्यूनेट. मग नंतर सांगितलं होतं की 1 वर्षापर्यंत म्हणजे बर्थ पासून ते 1 वर्ष इन्फंट, मग नंतर 1 वर्ष ते 3 वर्ष टॉडलर, मग नंतर 3 ते 6 वर्ष प्री स्कूलर, 6 पासून ते 10 पर्यंत गर्ल्स असेल तर फिमेल गर्ल असेल तर स्कूल एज. ठीक आहे. आणि 6 ते 12 मेल असेल तर स्कूल एज. कंबाईनली जर विचारलं ना गर्ल दिली ना बॉय दिलं तर तुम्ही स्कूल एज दॅट विल बी 6 to 12 इयर्स. दॅट विल बी 6 to 12 इयर्स. मग ऍडोलसन्स पिरियड येते. ऍडोलसन्स पिरियड इज फ्रॉम 10 to 19 इयर्स. दॅट इज फ्रॉम 10 to 19 इयर्स. आणि ऍडोलसन्स पिरियड मध्ये त्याचे 3 पुढे क्लासिफिकेशन आहे. आता आपण ऍडोलसन्स प्युबर्टी मध्ये जे ग्रोथ होते ते पण पाहणार आहोत. म्हणून ऍडोलसन्स पिरियड मध्ये एक इथे अर्ली ऍडोलसन्स, मिड ऍडोलसन्स आणि लेट ऍडोलसन्स. तर अर्ली ऍडोलसन्स म्हणजे का 10 to 13 इयर्स दॅट विल बी कॉल्ड एज युअर अर्ली ऍडोलसन्स. मग 14 ते 16 वर्ष मिड ऍडोलसन्स आणि 17 ते 19 वर्ष जे आहे दॅट इज युअर लेट ऍडोलसन्स. एकदा पुन्हा अर्ली 10 ते 13, 14 ते 16 मिड, 17 ते 19. त्याच्यानंतर प्युबर्टल ग्रोथ आणि सिक्वेन्स पहा. इथे एमसीक्यू आहे तुमचे. प्युबर्टल ग्रोथ की प्युबर्टी दॅट इज कन्सिडर्ड फ्रॉम तुमचं ऍडोलसन्स केव्हा होतं 10 ते 19 आणि त्या चेंजेस मध्ये सगळ्यात पहिले प्युबर्टल काही चेंजेस होत आहे म्हणजे प्युबर्टल डेव्हलपमेंट होत आहे इन टर्म्स ऑफ फिमेल जर असेल तर वेगळं डेव्हलपमेंट किंवा वेगळे सायन्स राहील, फीचर राहील ते फिमेल गर्ल मध्ये आणि मेल बॉय मध्ये सुद्धा वेगळे चेंजेस राहतील म्हणजे ग्रोथ होईल प्युबर्टीच्या दरम्यान. तर ग्रोथ कशी होणार आहे, पहिली गोष्ट तर फिमेल मध्ये प्युबर्टी अर्ली बिगिन होते ऍज कम्पेअर टू मेल. म्हणजे फिमेल गर्ल असेल तर प्युबर्टी लवकर कोणात चालू होईल फिमेल मध्ये आणि नंतर मेल मध्ये, मेल चाइल्ड मध्ये. तर फिमेल मध्ये जे प्युबर्टी बिगिन होत आहे दॅट इज फ्रॉम 8 to 13 इयर्स आणि त्यामध्ये जर मेल चाइल्ड असेल तर दॅट इज फ्रॉम 9 to 14 इयर्स. म्हणजे फिमेल मध्ये पहिले होते म्हटलं प्युबर्टी बिगिन तर कुठून होते 8 वर्षापासून ते 13 वर्ष आणि त्याच ठिकाणी जर समजा मेल चाइल्ड आहे तर त्यामध्ये 9 to 14 इयर्स. मग काय असे फेजेस आहे की फिमेल मध्ये अगोदर होत्या ते कुठले स्टेजेस आहे किंवा सिक्वेन्स काय प्युबर्टीच्या ग्रोथचा. तर सिक्वेन्स आहे दॅट इज फर्स्ट प्युबर्टल चेंजेस दॅट इज फाउंड इन फिमेल गर्ल दॅट इज थेलार्ज. काय ते फर्स्ट साइन ऑफ प्युबर्टल ग्रोथ दॅट इज थेलार्ज. थेलार्ज इज अन एनलार्जमेंट ऑफ ब्रेस्ट टिश्यूज. ठीक आहे. एनलार्जमेंट ऑफ ब्रेस्ट टिश्यू दॅट इज कॉल्ड एज थेलार्ज आणि ते कोणातरी फिमेल मध्ये राहील. मग थेलार्ज इज फॉलोड बाय प्युबार्की. थेलार्ज इज फॉलोड बाय प्युबार्की आणि नंतर इथे एमसीक्यू खूप आहे तुमचे.
फिमेल असेल आणि मेल चाइल्ड असेल, इथे प्युबर्टी लवकर बिगिन होते इन टर्म्स ऑफ फिमेल रॅदर मेल. त्याच्यामध्ये एज आहे तुमचं 8 ते 13. इथे एज आहे बॉईज मध्ये 9 to 14 इयर्स ऑफ एज. यामध्ये सगळ्यात पहिला जो सिक्वेन्स आहे प्युबर्टी ग्रोथचा दॅट इज कॉल्ड ॲज हे लार्ज आणि इट इज एनलार्जमेंट ऑफ ब्रेस्ट टिश्यूज. मग नंतर नेक्स्ट जे आहे दॅट इज कॉल्ड ॲज प्युबार्की, PUBERACHE प्युबार्की. ठीक आहे. इट इज अपीअरन्स ऑफ प्युबिक हेअर आणि विच इज फॉलोड बाय मेनार्की. क्लिअर झालं. एक आहे थेलास म्हणजे फर्स्ट साइन जे आहे फिमेल गर्ल मध्ये जे डेव्हलपमेंट होत आहे दॅट विल बी थेलास. लास्ट साइन जे पूर्ण प्युबर्टी मध्ये झाला आहे ग्रोथ दॅट विल बी मेनार्च. मेनार्च इज बिगिनिंग ऑफ ऑनसेट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. ठीक आहे. वेअरएज त्याच्यानंतर होते लेट होते मेल मध्ये जे आहे इट विल बी इन्क्रीज इन टेस्टिक्युलर साइज अँड व्हॉल्यूम. फर्स्ट साइन काय राहील इन्क्रीज इन टेस्टिक्युलर साइज अँड व्हॉल्यूम. एक एमसीक्यू आहे इथे की टेस्टिक्युलर साइज आणि व्हॉल्यूम मोजण्यासाठी जे मेजरमेंट करण्यासाठी जे मशिनरी आहे दॅट इज कॉल्ड ॲज ऑर्किडोमीटर. प्रेडार्स ऑर्किडोमीटर म्हणतो त्याला तुम्ही. ठीक आहे. एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यामुळं टेस्टिक्युलर व्हॉल्यूम आणि साइज मोजण्यात येते. रिलेटेड आहे पण आपल्याला काय पाहायचं आहे फर्स्ट साइन काय इन्क्रीज इन टेस्टिक्युलर साइज अँड व्हॉल्यूम विच इज फॉलोड बाय प्युबार्की म्हणजे अपीअरन्स ऑफ प्युबिक हेअर अलॉंग विथ पेनाइल एनलार्जमेंट. त्याच्यानंतर सोबत इथे एक महत्वाचा पॉइंट बिगिनिंग ऑफ स्पर्मार्की. हे झाला मिडल पिरियड जसं की फर्स्ट सेकंड काय प्युबार्की पेनाइल एनलार्जमेंट आणि याच फेज मध्ये बिगिनिंग ऑफ स्पर्म प्रोडक्शन होते मेल चाइल्ड मध्ये. आणि त्या सोबत सगळ्यात शेवटी आहे थर्ड मध्ये अपीअरन्स ऑफ ॲक्झिलरी अँड फेशियल हेअर्स. ठीक आहे. क्लिअर झालं. जसे स्टेजेस आहे फिमेल चाइल्ड मध्ये त्याच प्रकारे मेल चाइल्ड मध्ये पण स्टेजेस आहे. सगळ्यात पहिले जे इकडे विचारेल किंवा फर्स्ट सिम्पटम ऑफ प्युबर्टल डेव्हलपमेंट विल बी थेलार्ज. मग नंतर आहे प्युबार्की अपीअरन्स ऑफ प्युबिक हेअर आणि त्याच्यानंतर जे आहे दॅट इज मेनार्की. मग नंतर मेल चाइल्ड असेल तर इन्क्रीज इन पहिलं जे अपीअरन्स आहे पहिले जे साइन आहे दॅट विल बी इन्क्रीज इन टेस्टिक्युलर साइज अँड व्हॉल्यूम. मग त्यासाठी मेजरमेंट करण्यासाठी कुठला इन्स्ट्रुमेंट वापरतो त्याला म्हणता तुम्ही ऑर्किडोमीटर दॅट इज प्रेडार्स ऑर्किडोमीटर म्हणता. मग नंतर दुसरं जे साइन आहे दॅट इज युअर प्युबार्की सेम आणि सोबत पेनाइल एनलार्जमेंट आणि स्पर्मार्की दॅट इज बिगिनिंग ऑफ स्पर्म प्रोडक्शन इन मेल चाइल्ड. मग नंतर तिसरा आहे ऍट द लास्ट जसं इकडे मेनार्की होतं तर इकडे अपीअरन्स ऑफ ॲक्झिलरी अँड फेशियल हेअर्स इन मेल चाइल्ड. त्याच्यानंतर सडनली ग्रोथ स्पर्ट होते. नाव लक्षात ठेवा शब्द घ्या ग्रोथ स्पर्ट म्हणजे का प्युबर्टी आहे तुम्ही पहा लेकर पहा वयात एका प्युबर्टी मध्ये आल्यावर त्यांची हाईट वगैरे सडन वाढायला लागते. ठीक आहे. एका स्टेज पर्यंत थांबून राहते आणि नंतर एक प्युबर्टीच्या फेज मध्ये आल्यावर त्यांची हाईट आणि शरीर खूप रॅपिडली वाढत राहते. ते एका स्टेज मध्ये आल्यावर सडनली जेव्हा हाईट आणि वेट वाढत आहे दॅट इज कॉल्ड एज ग्रोथ स्पर्ट. त्याला काय म्हणता तुम्ही ग्रोथ स्पर्ट. सडन जेव्हा SPURTS सडन जर वाढत असेल तर. बरं मग या फेजेस मध्ये कुठल्या फेज मध्ये फिमेल मध्ये ग्रोथ स्पर्ट होते आणि मेल चाइल्ड मध्ये ग्रोथ स्पर्ट होते. म्हणजे फिमेलची हाईट सडन केव्हा वाढते चाइल्डची आणि मेल चाइल्डची तर इट इज बिटवीन प्युबार्की आणि मेनार्कीच्या मधात ग्रोथ स्पर्ट होते फिमेल मध्ये. ठीक आहे. ग्रोथ स्पर्ट आणि मेल चाइल्ड मध्ये इट इज बिटवीन प्युबार्की अँड अपीअरन्स ऑफ ॲक्झिलरी अँड फेशियल हेअर्स. ग्रोथ स्पर्ट समजलं का मानाचं आहे तर की हे स्टेज आहे तुमच्या ऍडोलेसन्स पिरियड मध्ये 10 to 19 इयर्स होते दॅट इज डेव्हलपमेंट ऑफ प्युबर्टी येऊन राहिली. आता 8 इयर्स मध्ये इथे प्युबर्टी येते तर सगळ्यात पहिले काय होईल अपीअरन्स इन्क्रीज इन साइज ऑफ ब्रेस्ट टिश्यू. मग नंतर एज वाढेल तर काय होणार आहे प्युबर्की आणि मग नंतर ऑनसेट बिगिनिंग ऑफ ऍट 13 इयर्स to 12 इयर्स बिगिनिंग ऑफ ऑनसेट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. त्याच प्रकारे जेव्हा ही फिमेल चाइल्ड
त्या फेज मध्ये राहील, कोणत्या प्युबर्की आणि मेनार्कीच्या मधातल्या फेज मध्ये, त्या फेज मध्ये त्या फिमेल चाइल्ड मध्ये लगेच रॅपिड इन्क्रीज होईल तिच्या हाईट आणि वेटची, वेट तर नाही पण हाईट मध्ये, म्हणजे स्केलेटल मसल्सची ग्रोथ होईल, स्केलेटल मसलची रॅपिड ग्रोथ होईल. मग इकडे बॉईज मध्ये केव्हा होते स्केलेटल मसलची ग्रोथ, दॅट इज बिटवीन प्युबर्की आणि अपिअरन्स ऑफ फेशियल आणि ॲक्झिलरी हेअर्स. ठीक आहे, ऑनसेट 8 to 13, सिक्वेन्स काय, थेलार्की, मग नंतर प्युबार्की, मग नंतर मेन्स्ट्रुएशन. ग्रोथ स्पर्ट केव्हा होते, बिटवीन प्युबार्की आणि मेनार्की. हे झालं फिमेलचं. मग आहे तुमचं मेल चाइल्डचं प्युबर्टी, दॅट इज बिटवीन 9 to 14 इयर्स. सिक्वेन्स काय, टेस्टिक्युलर एनलार्जमेंट, त्यासाठी जे मेथड आहे कोणती आहे, इन्स्ट्रुमेंट काय, ऑर्किडोमीटर. मग नंतर दुसरी स्टेज काय, प्युबार्की अलॉंग विथ पेनाइन एनलार्जमेंट. आणि सोबत सोबत ना या ठिकाणी प्युबर्की जेव्हा राहते तर याच वेळेस तिथे क्रॅकनिंग ऑफ, म्हणजे लॅरिंजियल जे लॅरिंग्स आहे ना ते चांगल्या रीतीने डेव्हलप होऊन जातात. ते डीपनिंग अँड क्रॅकनिंग ऑफ व्हॉइस ऑफ मेल चाइल्ड. पहा, मुलांचे आवाज खूप वेगळे राहतात लहानपणी, आणि प्युबर्टी मध्ये आल्यावर लगेच माणसासारखा आवाज डेव्हलप होऊन जातो. तर ते कुठल्या फेज मध्ये होते, दॅट इज ऑल्सो बिटवीन प्युबर्की आणि अपिअरन्स ऑफ ॲक्झिलरी हेअर. तर ते काय दाखवत आहे, इंडिकेट काय करत आहे, ते लॅरिंजियल डेव्हलपमेंट. आणि त्याच्यात काय होतंय, क्रॅकनिंग, आवाज थोडासा हार्श होत आहे, आणि डीपनिंग ऑफ व्हॉइस. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲक्झिलरी फेशियल हेअर व्हॉइस डीपनिंग ड्यू टू लॅरिंजियल ग्रोथ. मग आहे रूल्स ऑफ ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. ग्रोथ आणि डेव्हलपमेंटचे रूल्स काय, बरं आपण तेच शिकवतो, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. मी फक्त न्यूबॉर्न पर्यंत नाही बोलीन, मी पूर्ण आपण प्युबर्टी पर्यंत ग्रोथ कशी होते, हाईट वगैरे वगैरे सगळं पाहू आपण. ठीक आहे. तर रूल्स ऑफ डेव्हलपमेंट मध्ये 3 रूल्स आहे. पहिला रूल्स आहे, जे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आहे, इट ऑकर्स इन सिफॅलोकॉर्डल डायरेक्शन. पहिला पॉइंट की कुठला डायरेक्शन, सिफॅलोकॉर्डल. आणि सिफॅलोकॉर्डल म्हणजे का, सिफॅलो म्हणजे डोकं, किंवा सिफॅलो म्हणजे अबो, आणि कॉर्डल म्हणजे बिलो, डाऊनवर्ड. अपवर्ड म्हणजे सिफॅलो आणि डाऊनवर्ड म्हणजे कॉर्डल. म्हणजे का, सिफॅलोकॉर्डल म्हणजे फ्रॉम अपवर्ड टू डाऊनवर्ड. जेव्हा इंट्रायुट्राइन पिरियड मध्ये आहे बच्चू, प्रीनॅटल पिरियड मध्ये आहे, तर त्याची ग्रोथ कशी होत आहे, सिफॅलोकॉर्डल. म्हणजे का, ब्रेन स्पॅरिंग इफेक्ट शिकले काल तुम्ही, त्याच्यात काय होत होतं, सगळ्यात सगळं ब्लड जे आहे, बाकीचे ऑर्गन काय म्हणते, मी कामापुरतं वापरतो, पण आपल्यासाठी बॉस कोण आहे, ब्रेन. तर सगळं ब्लड आपण कोणाकडे पाठवू, ब्रेनकडे. म्हणजे सगळ्यात पहिले डेव्हलप का होईल बाबत बच्चूचं, सगळ्यात पहिले साईज का अशाची वाढेल किंवा डेव्हलप का होईल, ब्रेन. म्हणजे टॉप ऑफ द हेड पोर्शन, म्हणजे टॉप पोर्शन पहिले डेव्हलप होईल, आणि नंतर डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ग्रोथ होईल. पण सगळ्यात पहिले काय होईल, हेड. म्हणून सिफॅलोकॉर्डल म्हणजे पहिले हेड पोर्शन पहिले डेव्हलप होते, आणि नंतर बाकीचे ऑर्गन्स. क्लिअर झालं. दुसरं, डेव्हलपमेंट ऑल्सो ऑर्कर्स फ्रॉम प्रॉक्सिमल डिस्टल टू प्रॉक्सिमल पार्ट. म्हणजे डिस्टल पासून डेव्हलपमेंट कुठून कशी होते, एक सिफॅलोकॉर्डल, दुसरा आहे डिस्टल पासून प्रॉक्सिमल. डिस्टल म्हणजे का, दूरचं, म्हणजे डेव्हलपमेंट कुठे होते, पहिले दूरच्या अंगाची म्हणजे शरीराची, आणि मग नंतर जवळचं. आता दूरच्या अंगाची म्हणजे एखादा बच्चू पहा, बच्चू खांदा पहिले हलवते का बोट पहिले हलवते, काय हलवते, बोट पहिले हलवते, फिंगर मुवमेंट पहिले होते. म्हणून काय म्हटलं की डिस्टल पार्ट पहिले डेव्हलप होते, आणि नंतर मग आर्म पार्ट होते, आणि नंतर तुमचं शोल्डर वगैरे पार्ट डेव्हलप होते. म्हणून डेव्हलपमेंट कशी होते, फ्रॉम प्रॉक्सिमल टू डिस्टल. क्लिअर झालं. आणि फ्रॉम डिस्टल टू प्रॉक्सिमल म्हणजे दूर पासून जवळचं. त्याच्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे, नॉट ऑल द टिश्यूज ऑफ द बॉडी ग्रोज इन सेम डायरेक्शन किंवा ऍट द सेम रेट. म्हणजे बॉडीचे प्रत्येक, आपले पूर्ण बॉडीचे टिश्यू वेगळे आहे, चेहरा वेगळा आहे, ठीक आहे, हात वेगळे आहे, सगळे ऑर्गन वेगळे वेगळे आहे. आता प्रत्येक ऑर्गन जो फॉर्म होऊन राहिला त्याचे टिश्यू सुद्धा वेगळे आहे. म्हणजे डोळा बनासाठी वेगळे टिश्यू आहे, तुमचं नाक बनण्यासाठी वेगळे टिश्यू आहे, तर प्रत्येक ऑर्गन बनण्यासाठी वेगळे वेगळे टिश्यू आहे. तर प्रत्येक ऑर्गनचे जे टिश्यू बनवून राहिले, जे टिश्यू जे ऑर्गन बनवत आहे, तर ते प्रत्येक एका रेटनी ग्रो नाही करत म्हणते, प्रत्येक वेगळ्या वेगळ्या रेटनी ग्रो करते. समजलं का म्हणायचं आहे, की जर ब्रेन जो आहे ते फास्ट डेव्हलपमेंट होते, बच्चू मध्ये ब्रेन फास्ट डेव्हलपमेंट होते, आणि बाकीचे जे ऑर्गन आहे त्या ठिकाणी ब्रेनचं जेव्हा डेव्हलपमेंट चालू राहते तर बाकीचे ऑर्गन कमी रेटने डेव्हलप होते. म्हणजे सगळे जे टिश्यूज आहे ते वेगळ्या वेगळ्या रेटनी डेव्हलपमेंट त्यांचं करतात. म्हणजे जेव्हा ब्रेन ग्रोथ होत राहील तर त्यावेळेस ब्रेनचे टिश्यूज ग्रोथ करन, मग जेव्हा हाईटची बारी येईल तेव्हा हाईटचे टिश्यू ग्रो करन. समजले आता. चलो, मग नंतर सोमॅटिक बॉडी किंवा ग्रोथ रॅपिड इन फर्स्ट ऑलमोस्ट, की जसं सांगितलं टिश्यू ग्रोथ जे आहे ते डिपेंड करते त्या ऑर्गनवर, किंवा त्यावेळेस त्याची बारी असेल तर तो लवकर ग्रो करन. तर सरळ सरळ ब्रेनची पहिला बच्चू बॉर्न झाला न्यूबॉर्न पिरियड पासून तर 2 वर्षापर्यंत ऑलमोस्ट 90% जी ब्रेनची ग्रोथ आहे ते केव्हा होते,
पूर्ण 2 वर्षात, आणि उर्वरित फक्त 10% ब्रेनची ग्रोथ मग नंतर लेटर लाईफ मध्ये होते. कळालं का की बच्चू बॉर्न झाल्यावर त्याचा पूर्ण जो ब्रेन आहे किंवा तुमचा ब्रेन पूर्ण डेव्हलप किती वर्षात झाला, बॉर्न झाल्यावर फक्त 2 वर्षात. आणि 90% ब्रेन ग्रोथ केव्हा झाली तुमची, 90% तुमची 2 वर्षात, आणि उर्वरित फक्त 10% बाकीच्या रिमेनिंग हळूहळू होत गेली. क्लिअर झालं एवढं. आणि नंतर सोमॅटिक ग्रोथ म्हणजे तुमची बॉडीली ग्रोथ, की सुरुवातीच्या 2 वर्षात पूर्ण ग्रोथ होऊन जाते आणि नंतर प्युबर्टी आल्यावर अजून ग्रोथ होते. सोमॅटिक ग्रोथ म्हणजे बॉडीची ग्रोथ. आता ब्रेन ग्रोथ म्हणजे समजलं की हेडची ग्रोथ केव्हा होणार आहे, 2 वर्षात. मग आता बॉडीची ग्रोथ कशी होते सर, बॉडीची ग्रोथ कशी होती, सुरुवात पासून तर 2 वर्षापर्यंत जेव्हा ब्रेन ग्रो करत राहते त्याच वेळेस बॉडी पण फास्ट ग्रो होते. बॉडी म्हणजे का, हाईट सुद्धा फास्ट ग्रो होते. आणि नंतर 12 वर्षापर्यंत हाईटची ग्रोथ नाही होत. एखादा बच्चू 2 वर्षापर्यंत पटकन हाईट वाढते आणि नंतर 12 पर्यंत हळूहळू वाढून राहिला, आणि नंतर जशी प्युबर्टी आली म्हणजे मेल चाइल्ड असेल बिटवीन प्युबर्की आणि अपिअरन्स ऑफ एक्झिलरी हेअर, तर त्यावेळेस सडन रॅपिड ग्रोथ होऊन जाईल. म्हणजे 2 वर्षापर्यंत हाईट लवकर वाढते, मग 12 वर्षापर्यंत हाईट वाढतच नाही, आणि लगेच 12 वर्षाचा झाला की पुन्हा रॅपिड वाढायला लागते. दॅट इज युअर सोमॅटिक ग्रोथ सुद्धा होते. लिम्फोइड टिश्यू, की लिम्फोइड टिश्यू म्हणजे का, की तुमचे ॲडिनॉइड जे आहे, लिम्फोइड आहे, हे तुमचे टॉन्सिल्स वगैरे. तर लहान लेकरांना 4 ते 8 वर्षाचा लेकर पहा, कधीतरी त्याला खूपदा टॉन्सिलायटिस होते. ठीक आहे, पण आपण काहीतरी सांगतो की हे नॉर्मल आहे. काऊन नॉर्मल आहे, आपल्यामध्ये लिम्फोइड टिश्यूची ग्रोथ नाही होत, किंवा ज्या रेटनं होत असेल त्याच्या 200 पटीने 200 टाइम जास्त त्यांची ग्रोथ होते 4 ते 8 वर्षात. लहान बच्चू आहे त्याची 4 वर्षात लिम्फोइड ॲडिनॉइडची ग्रोथ नाही झाली, पण जेव्हा तो 4 वर्षाचा झाला आणि 8 वर्षापर्यंतची जी गॅप आहे त्याच्यात आपल्यापेक्षा 200 पटीने जास्त लिम्फोइडची ग्रोथ होती. त्याच्यात टॉन्सिलायटिस वगैरे होते, नेहमी होत राहते, कारण त्याच्यात फास्टर ग्रोथ होऊन राहिली कशाची, लिम्फोइड टिश्यूची. तर दॅट इज युअर फिजिओलॉजिकल नॉर्मल आहे, फिजिओलॉजिकल लिम्फोइड हायपरप्लेशिया. त्याला काय म्हणता तुम्ही, फिजिओलॉजिकल लिम्फोइड हायपरप्लेशिया, कारण नॉर्मल आहे ते कन्सिडर करता. त्याच्यानंतर गोनॅटची एका वेळेपर्यंत ग्रोथ नाही होत, आणि सडन जेव्हा प्युबर्टी मध्ये येते तर रॅपिड ग्रोथ होऊन जाते प्युबर्टी मध्ये आल्यावर. मग आहे ग्रोथ स्पर्ट. ग्रोथ स्पर्ट म्हणजे ऑलरेडी सांगितलंय की जेव्हा जोपर्यंत बॉडी आणि हाईट जे आहे एका स्टेज पर्यंत 2 वर्षापर्यंत वाढत आहे, नंतर 12 पर्यंत वाढतच नाहीये, आणि 12 नंतर लगेच सडनली ग्रोथ हाईट वाढून राहिली. तर ते फेजेस कोणते होते ग्रोथ स्पर्ट फिमेल मध्ये, बिटवीन प्युबार्की आणि मेनार्की, वेअरएज मेल चाइल्ड मध्ये बिटवीन प्युबार्की, स्पर्मार्की आणि ॲक्झिलरी हेअरच्या डेव्हलपमेंट पर्यंत. तर तिथे ग्रोथ स्पर्ट होते. आता ग्रोथ स्पर्ट जेव्हा होणार आहे, एक एमसीक्यू तुमचा, मेल चाइल्ड आणि फिमेल चाइल्ड, त्याचा रेट का राहते, तर म्हणजे 12 वर्षानंतर जर फिमेल असेल तर तिच्यामध्ये ग्रोथ जे आहे 13 ते 28 सेंटीमीटर ग्रोथ होते. किती होते, हाईट 13 ते 28 सेंटीमीटर. हो 28 सेंटीमीटर पर्यंत. पण जर मेल चाइल्ड असेल ना तर त्याच्यामध्ये थोडस हाईट जास्त राहते मेल चाइल्ड मध्ये, तर त्यावेळेस जेव्हा ग्रोथ स्पर्ट येईल तर त्याच्यामध्ये मेल चाइल्ड मध्ये 20 ते 30 सेंटीमीटर ग्रोथ होते. मेल चाइल्ड असेल तर किती होते, 20 ते 16 ते 28 आहे फिमेल मध्ये, आणि 20 ते 30 आहे तुमच्या मेल मध्ये. समजलं. केव्हा, जेव्हा ग्रोथ स्पर्ट येईल. ग्रोथ स्पर्ट म्हणजे का, एकाएकी सडनली हाईट वाढून राहिली, आणि वाढून राहिली फिमेल मध्ये तर रेट काय 16 ते 28, आणि मेल चाइल्ड मध्ये वाढत आहे तर रेट काय 16 ते 20. काय म्हटलं, नाही 13 नाही, 16 ते 28, आणि मेल मध्ये 20 ते 30. आता असेसमेंट ऑफ ग्रोथ इन चाइल्ड. तर सरळ बेस जे इंडिकेटर आहे ज्याच्यामुळे तुम्हाला ग्रोथ होत आहे, त्या बच्चूची ग्रोथ होत आहे, कशावरून समजेल एखादा बच्चू चांगल्या रीतीने ग्रो करत आहे की नाही करत आहे, कशावरून समजेल, त्याच्या वजनावरून, त्याच्या हाईट वरून, मग नंतर त्याच्या हेड आणि त्या बच्चूची वाढ होत आहे का नाही होत आहे ते कशाच्या भरोश्यावर तुम्हाला समजणार आहे, त्याच्या वेट वरून, त्याच्या हाईट वरून, त्याच्या हेड सर्कम्फरन्स वरून, त्याच्या चेस्ट सर्कम्फरन्स वरून, त्याच्या मिड आर्म सर्कम्फरन्स वरून, मिड अपर आर्म सर्कम्फरन्स वरून. हे पॅरामीटर्स पहा, आणि त्या पॅरामीटर्स मध्ये फुलफिल बसत असेल त्या दिलेल्या याच्यानुसार, रेटनुसार जर होत असेल तर म्हणू शकता की हा बच्चू चांगला वाढत आहे, आणि नाही होत आहे तर म्हणू शकता की न्यूट्रिशनल इम्बॅलन्स आहे किंवा माल न्यूट्रिशन आहे बा म्हणून. बरं, याच्यातून एक क्वेश्चन आहे की सगळ्यात महत्वाचा जो फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे तुम्ही ठरवू शकता की हा बच्चू चांगल्या रीतीने वाढत आहे तो कुठला आहे, तो आहे वेट. म्हणजे वेट जर
वेट पाहिल्यावरच तुम्हाला समजते की तो मालनरिश आहे की न्यूट्रिशनल स्टेटस त्याचं चांगलं आहे. म्हणजे मी या सगळ्या गोष्टी सांगितल्या, हाईट, वेट, चेस्ट सर्कम्फरन्स, हेड सर्कम्फरन्स, मिड आर्म सर्कम्फरन्स. त्याच्यातून सगळ्यात महत्वाचं काय, सगळ्यात महत्वाचं काय आहे तुमचं वेट, आणि त्याच्यातून तुम्हाला न्यूट्रिशनल स्टेटस लवकर समजत. आता आहे तुमचं वेटचे माइलस्टोन. आता वेटच्या माइलस्टोन मध्ये सगळ्यात पहिले काही कन्सेप्ट सांगतो की वेट जे आहे नॉर्मल इंडियन वेट काल मी सांगितलं 2.9. मग आता 2.5 आहे आणि त्याच्यापेक्षा कमी आहे तर दॅट इज कॉल्ड एज लो बर्थ वेट. मग नंतर 1.5 च्या कमी आहे तर व्हेरी लो बर्थ वेट, आणि 1 च्या कमी आहे तर एक्स्ट्रीम लो बर्थ वेट. मग नंतर 4 च्या वरती आहे तर मॅक्रोसोमिया. आता जर नॉर्मल जर रेंज दिली असेल, ठीक आहे, तर मॅक्रोसोमिया आणि लो बर्थ वेटची रेंज काय 2.5 इकडे आणि तिकडे 4. म्हणजे तुम्ही 2.5 नॉर्मल वेट कुठून पकडाल, नॉर्मल वेट रेंज कुठून पकडाल 2.5 to 3.9, कारण 4 पासून तर मॅक्रोसोमिया येते. समजलं? एक्झॅक्टली विचारलं तर 2.9 आणि बिटवीन विचारलं तर 2.5 to 3.9. त्याच्यानंतर वेट जे आहे डबल केव्हा होते, ट्रिपल केव्हा होते हे सांगण्यापेक्षा एक आकडे लक्षात ठेवा. सरळ 25, त्याच्यानंतर 31, 42, 53, 10/10 ची खोटी. हे कन्फ्युजिंग आहे खूप, ठीक आहे. हेड, चेस्ट, हाईट, तुम्हाला हे फक्त एवढे आकडे लक्षात ठेवायचे, नाही तर तुम्ही तुमचं डोकं लावता. कोणत्या वेट आलं तर काय लक्षात ठेवाल 25, 31, 42, 53, 10/10 म्हणा. 21, 25, 31, 42, 10/10 ची खोली. पुन्हा एक वेळ म्हणा. ठीक आहे. 25 पहिले वेट जे आहे नॉर्मल किती आहे 2.9, म्हणजे आपण 3 पकडू. एक्झॅक्ट 2.9 अवघड होते कॅल्क्युलेट करत. पहिले किती वेट आहे नॉर्मल जेव्हा बच्चू बॉर्न होते तर 3 kg. मग आता 3 kgचं डबल केव्हा होते म्हणते, डबल केव्हा होते 3 kgचं डबल होते 5व्या महिन्यात. 3 kgचं डबल होते 5व्या महिन्यात. 3 kgचं डबल होते 5 मंथला, आणि डबल होते 3 kgचं म्हणजे किती किलोचा झाला, ठीक आहे. आता 3 kgचं बच्चू ट्रिपल केव्हा होते म्हणते, ट्रिपल होते 1 वर्षात, 1 year 31. ट्रिपल केव्हा होते 1 year. ट्रिपल झाला म्हणजे बच्चू किती किलोचा झाला 9 किलोचा. क्लिअर झालं? मग आहे 42. चौबल केव्हा होते, क्वाड्रिपल म्हणता तुम्ही त्याला. चौबल केव्हा होते 2 years. 2 years मध्ये त्याचं वजन 4 पट वाढते. 4 पट वाढते म्हणजे किती 3 × 4 12 kg. क्लिअर झालं? मग नंतर आहे तुमचं 42 नंतर 53. 53 म्हणजे 5 गुणा 5 टाइम्स केव्हा वाढते 3 वर्षात. 3 वर्षात किती वाढते 5 टाइम्स, म्हणजे किती झाले 15 kg. बच्चूचा एक MCQ अजून महत्वाचा की 10 टाइम्स वेट कुठे होते, PR यादवचा क्वेश्चन. बच्चूचं वजन हे 10 टाइम्स किती होते, म्हणजे 3 आहे तर 30 केव्हा होते, तर ते होते 10 इयर्सला. 10 इयर्सला किती होते 10 टाइम्स, म्हणजे पहिली वेळा 3 होता तर 10 वर्षात किती झाला 30 kg. समजलं का? 25, 31, 42, 53, 10/10 ची खोली. ठीक आहे. 25 पहिले 3 किलोचा आहे, मग डबल झाला केव्हा 5व्या महिन्यात 25. मग ट्रिपल झाला 1 वर्षात. मग 42 मध्ये चौबल झाला 2 वर्षात. मग आहे तुमचा 53 म्हणजे 5 टाइम किती होत आहे 3 वर्षात. आणि 10/10 म्हणजे 10 पट केव्हा होते 10 वर्षात. ठीक आहे. हे असे विचारण का डबल केव्हा होते, ट्रिपल केव्हा होते, चौबल नाही विचारण, क्वाड्रिपल म्हणून. क्वाड्रिपल म्हणजे 4 टाइम केव्हा होते तर 2 वर्षात. मग इथे पंजिपल नाही विचारलं, इथे डायरेक्ट 5 टाइम्स विचारण. इथून 5 टाइम्स विचारत तर 5 टाइम्स मोर जर होत आहे तर केव्हा होत आहे 3 वर्षात. मग नंतर 10 गुणा वाढत आहे केव्हा 10 वर्षात. असे क्वेश्चन येईल. किंवा क्वेश्चन कसा येईल, एक बच्चू XYZ फिमेल आहे, तिच्या बच्चूचं वजन आहे सध्या 3.5 kg. तर
5 टाइम त्या वर्षात आल्यावर 5 वर्षाचा बच्चू जेव्हा हा होईल तर त्याचं वजन किती राहील? आता अर्धा किलो वाढवा तेवढ्यापर्यंत आणि ते 2.5 किलो म्हणजे 18.5 किलो, जवळपास 15, 16, 17, 17.5. समजले का कसा क्वेश्चन राहील? एका बच्चूचं वजन दिलं राहील की XYZ फिमेलचं वजन आहे 3 किलो आणि किंवा आता तिथं 3 किलो सोपं नाही टाकन, का टाकन 2.5 किलो किंवा 4 किलो टाकलं तर त्याचं वजन 3 वर्षात किती राहील म्हणून. समजले का? जन्माच्या वेळेस किती वजन आहे? 4 केजी. 4 केजी आहे तर 3 वर्षात वजन किती राहील म्हणते. 3 वर्षात किती होते? 31 म्हणजे 3 पट होते. 3 पट म्हणजे 4 into 3 12. 4 into 3 12 नाही 4 8 5 पट ना, 5 पट होईल ना. 3 वर्षात किती होईल? 53. 5 पट 4 into 5 20 केजी. किती होईल? 3 वर्षात 20 किलोचा तो बच्चू. समजलं का? तुम्हाला समजलं ना? जमलं. मग नंतर हे झालं वेटशी रिलेटेड. अजून काही फॅक्टर्स आहे वेटशी रिलेटेड की वेट मध्ये अजून क्वेश्चन येईल. बच्चू जन्माला आला, वेट किती आहे? वेट आहे 2.9, आपण पकडलं 3 केजी. पहिल्या 3 महिन्यासाठी बच्चूचं वजन जे आहे प्रत्येक दिवशी 25 ते 30 ग्रामनी वाढते. करून घ्या. पहिले बच्चूचं वजन किती आहे? 3 केजी. मग सुरुवातीच्या 3 महिन्यासाठी बच्चूचं वजन प्रत्येक दिवसाला किती वाढते? तर प्रत्येक दिवसाला किती वाढते? रोजचं 25 ते 30 ग्राम्स. ठीक आहे. मग नंतर एक वेळा बच्चू 3 महिन्याचा झाला, 3 महिन्याचा झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला, मग रोजचं नाही पकडू, मग डायरेक्ट प्रत्येक महिन्याला 400 ग्रामनी वाढते. किती वाढते? 400 ग्राम. एकच गोष्ट सांगितली, 3 महिन्यापर्यंत विचारलं तर 25 ते 30 ग्राम रोज. मग नंतर डायरेक्ट महिन्यावारीचं विचारलं तर 3 महिन्यानंतर 400 ग्राम. क्लिअर झालं? मग नंतर आहे तुमचा अजून एक MCQ की ग्रोथशी रिलेटेड, वेटशी रिलेटेड. बच्चूचं व्हॉल्यूम ऑफ ब्लड, अमाऊंट ऑफ ब्लड किती राहते? बच्चू मध्ये अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ ब्लड किती राहते? तर 80 ml पर केजी. किती आहे? 80 ml पर केजी. म्हणजे एक नॉर्मल न्यूबॉर्न आहे 3 किलोचा, तर त्याच्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ ब्लड किती आहे? 83 चा अरे 80 ml एका किलोला आहे. 3 किलोच्या बच्चूला किती राहील? 240 ml. समजलं? म्हणजे डायरेक्ट आपल्याला काय सांगितलं? एका केजीचं सांगितलं 80 ml पर केजी. आणि जर पूर्ण टोटल विचारलं अप्रॉक्स किती राहील? मग 240 ml. 240 ml ऑफ ब्लड. क्लिअर झालं? त्याच्यानंतर अजून एक MCQ आहे की बच्चू मध्ये जे स्केलेटल मसल्सची ग्रोथ होत आहे, स्केलेटल मसल्सची बच्चू मध्ये ग्रोथ होत आहे, दॅट इज युअर ड्यू टू थायरॉक्सिन हार्मोन. कुठल्या हार्मोनमुळे होते? थायरॉक्सिन. PR चा MCQ. थायरॉक्सिन दॅट इज युअर T4 हार्मोन. हे का करत आहे? हे करत आहे सर तुमच्या स्केलेटल मसल्सची, स्केलेटल बोन्सची ग्रोथ आट्या वाढून राहिल्या. दॅट इज ड्यू टू T4 थायरॉक्सिन हार्मोन. त्याच ठिकाणी बच्चूचे तुमचे जे टिश्यूज ग्रोथ आहे, ग्रोथ मध्ये जे टिश्यू वाढत आहे ते कुठला हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे? दॅट इज ड्यू टू इन्सुलिन हार्मोन किंवा इन्सुलिन फॅक्टर. टिश्यू कोणाच्या भरोशावर ग्रो होते? इन्सुलिन. आणि स्केलेटल मसल कोणाच्या भरोशावर ग्रो होते? थायरॉक्सिन. ठीक आहे, काही कन्फ्युजिंग नाही आहे. चल, समजलं? वेट काय? 25, 31, 42, 53, 10/10. मग आहे तुमचं लेंथ आणि हाईटशी रिलेटेड. का पहिली गोष्ट लेंथ ऍट बर्थ. लेंथ ऍट बर्थ, लेंथशी रिलेटेड. लेंथ जेव्हा बच्चू बॉर्न होते तर ऍट बर्थ द लेंथ ऑफ अ बच्चू इज 50 सेंटीमीटर. लेंथ किती राहते बच्चूची? 50 सेंटीमीटर. हे एवढी हुशार आहे, कुठं कुठं सेंटीमीटर मध्ये विचारते, कुठे इंचेस मध्ये विचारते. PR वाला इंचेस विचारून राहिला, तर दॅट इज युअर 18 to 20 सेंटीमीटर. म्हणजे 50 सेंटीमीटरचं रूपांतर जेव्हा कन्व्हर्शन तुम्हाला इंचेस मध्ये करता तर किती होते? 18 ते 20 इंचेस. सॉरी, हे काय इंच आहे. हे केव्हा आहे? ऍट द टाइम ऑफ बर्थ. 50 सेंटीमीटर इज इक्वल टू 18 to 20 इंच. 50 झालं. मग आता इथं आकडे लक्षात ठेवा. 50, 60, 70, 75,
होते 2-3 वेळा वाचले तर होऊन जाते, पण ते तसं जर आकडे मोजा ते इकडचे तिकडे टाका ना तिकडचे इकडे टाका. ठीक आहे. 50, 60, 70, 75, 85, मग घ्या 100, मग घ्या 150. ठीक आहे. ऍट द टाइम ऑफ बर्थ किती आहे? 50 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटर पासून हा बच्चू जेव्हा 1 इयरचा होतो, 1 इयरचा होतो तर त्याची हाईट जी आहे ते होते 75 सेंटीमीटर. 50 पासून कुठे गेलो डायरेक्ट आपण? 70. मी डायरेक्ट होलसेल विथ सांगत आहोत, मग आपण एक एक पाहू अजून. ठीक आहे. ते एमसीक्यू पुट केले. लेंथ ऍट बर्थ 50 सेंटीमीटर टू 18 ते 20 इंच. मग नंतर ऍट 1 इयर इज इक्वल टू 75 सेंटीमीटर. मग नंतर 2 इयरला हाईट इज अराउंड 85 सेंटीमीटर, 85 to 90. मग नंतर ऍट 4 इयर्स ऑफ एज ला हाईट इज अराउंड 100 सेंटीमीटर. मग नंतर ऍट अराउंड 12 इयर्स ऑफ एज ला हाईट इज अराउंड 150 सेंटीमीटर. समजलं एवढं का म्हटलं तर? का मी एवढंच म्हटलं सध्यासाठी. ऍट बर्थ हाईट आहे 50 सेंटीमीटर. इंच मध्ये विचारलं तर 18 ते 20 इंच. एका वर्षात होते 75, 2 वर्षात होते 85, 4 वर्षात होते 100, 12 वर्षात होते 150. ठीक आहे. एवढं समजलं. इथं जे रेट वाढलाय, एक सगळ्यात जास्त रेट कुठं दिसून राहिला हाईटचा? कुठं दिसून राहिला? नाही रे, सगळ्यात जास्त नाही, वाढ, रेट ऑफ इन्क्रीज इन हाईट इथंच दिसून राहिला ना. 25 वाढली ना एका वर्षातच. आता बर्थ झाला ना, ऍट बर्थ, आणि बर्थ पासून तर फक्त 1 वर्षाचा होतपर्यंत तो बच्चू कितीचा झाला? 75 सेंटीमीटर. म्हणजे कितीने वाढली हाईट या ठिकाणी? 25 सेंटीमीटर. ठीक आहे. मग आता इथे जे मी सांगितलं 50, 60, 70, 75 हे व्हॅल्यू कुठून कुठपर्यंतची आहे? हे व्हॅल्यू आहे सर 1 इयर पर्यंतची, 1 इयर पर्यंतची. मग आता 50, 60, 70, 75 आहे. 50 केव्हा आहे तुमची? ऍट बर्थ. मग 60 आहे तुमची 3 मंथ्स. मग 70 आहे तुमची 9 मंथ्स. आणि मग 75 आहे तुमची 1 एकदम जर एम्स लेवलवर जात असाल तर मग हे लक्षात ठेवा, पण काही सांगता नाही, सगळं लक्षात ठेवाच. ठीक आहे. ठीक आहे. 50 असेल तर बर, 60 होते 3 महिन्यात, 70 होते 9 महिन्यात, 75 होते एका वर्षात. क्लिअर झालं? म्हणजे एका वर्षात टोटल व्हॅल्यू किती वाढते? हाईट किती वाढते? 25 सेंटीमीटर. होते किती? 50 पासून 75. क्लिअर झालं? मग किती वाढते? मग रेट वाढते 10 सेंटीमीटर ते 15 सेंटीमीटरनी. तर आपण पकडलं 10 सेंटीमीटर, म्हणजे 1 वर्षापासून 2 वर्षात किती वाढते? 10 सेंटीमीटर. मग 2 वर्षाचं बच्चूचं किती होत आहे? 85 सेंटीमीटर. मग नंतर 2 वर्ष झाल्यावर 4 वर्षात किती होऊन राहिले? मग होऊन राहिले 100 सेंटीमीटर. हाईट जे आहे 2 वर्षापर्यंत रॅपिड ग्रो होते सांगितलं. मग हाईट का होते? 12 वर्षापर्यंत थांबून जाते, आणि लगेच मग काय होते? ग्रोथ स्पर्ट्स होते. म्हणजे 2 पासून तर 12 पर्यंत थांबून राहिली, नंतर 12 पासून पुन्हा वाढून राहिली. ठीक आहे. तर इथे रेट जर विचारला तर रेट जो हाईटचा 2 वर्षापासून जो रेट आहे 12 पर्यंत, इथे काय रेटने ग्रो होते म्हणते? 2 पासून 150 पर्यंत पोहोचलं तर रेट ऑफ ग्रोथ पर इयर काय राहील? समजलं का म्हणायचं आहे? तर रेट ऑफ ग्रोथ पर इयर विल बी 4 to 6 सेंटीमीटर. रेट ऑफ ग्रोथ विल बी 4 to 6 सेंटीमीटर पर इयर. कुठून? 2 पासून तर 12. हे एक एमसीक्यू झाला तुमचा. समजलं? क्लिअर झालं? मग नंतर 12 पासून रॅपिड ग्रो होते. तर रॅपिड ग्रो होते तर किती रॅपिड ग्रो होते? कुठून? 150 पासून पुढे. म्हणजे 150 केव्हा होत आहे? 12. हे पहा, कन्फ्युजिंग होईल, हा टाकून देईन आणि तुम्हाला हे पुन्हा नोट्स मध्ये जशा, हे पहा नोट्स जे दिले आहे ना मी, जे काही असेल किंवा ज्याच्याकडे हे आहे डिजिटल फॉर्म मध्ये, तर त्याच्यात एक लंब्यावाल्याही नोट्स टाकल्या आणि एक मुद्दामून शॉर्ट पण केला आहे त्यात. तर पहिले लंब्या वाचा आणि मग नंतर जाऊन शॉर्ट मध्ये वाचा. ठीक आहे. इथं समजून 2 दिवसांना आठवण नाही म्हणून वाचत राहा लागेल. पिडियाट्रिक म्हटलं तर हेच आहे. पिडियाट्रिक वर भर राहते ना, कशात राहते? याच्यावरच राहते. ठीक आहे. जाऊ पुढं. 12 वर किती आहे? 150. मग आता रेट विचारून राहिले इथपर्यंत 2 ते
12चा रेट विचारला तर किती लिहिला? 4 to 6 सेंटीमीटर पर इयर. आता 12 नंतर रॅपिड ग्रोथ होते. मी म्हटलं रॅपिड ग्रोथ होते आणि फास्ट ग्रोथ स्पर्ट होते. इथं जो रेट राहील 12 नंतरचा, इथं जो रेट राहणार आहे 12 नंतरचा, दॅट विल बी 6 to 8 सेंटीमीटर इन फिमेल्स, ठीक आहे, आणि 10 सेंटीमीटर पर इयर इन मेल चाइल्ड. समजलं का रे बा? एकदा सांगू? हा, होल अँड सोल क्वेश्चन आहे. पहिल्या वर्षी किती राहते? 50. दुसऱ्या वर्षी किती राहते? 75. मग नंतर चौथ्या नाही बे, पहिल्या ग्रोथ वर किती राहते? 50. एका वर्षात किती होते? 75. 2 वर्षात किती होते? 85. मग 4 वर्षात किती होते? 100. आणि 12 वर्षात किती होते? ठीक आहे, एवढं झालं. मग आता रेट ऑफ ग्रोथ काय? की 50 ते 75 समजूनच जाणार आहे. रेट ऑफ ग्रोथ महत्वाचं कुठे आहे? 2 पासून तर 12 पर्यंत, कारण स्टेडी ग्रोथ आहे, हळूहळू वाढत आहे. मग रेट काय? 4 to 6 सेंटीमीटर पर इयर हा रेट आहे. मग नंतर रेट वाढन ना 12 नंतर. मग रेट किती न वाढते? रेट वाढते, फिमेल असेल तर 6 to 8 सेंटीमीटर पर, आणि मेल असेल तर 10 सेंटीमीटर पर इयर. ठीक आहे, हे झालं. पुढचे एमसीक्यू तुमचे 3. एवढं समजलं ना? हे थोडस लॉजिकली पाठ करून घ्या. आकडे 50, 60, 70, 75 म्हणजे हे एका वर्षात आहे. 50 आहे तर ऍट बर्थ, 60 आहे तर 3 महिने, 70 आहे तर 9 महिने, 75 आहे तर 1 वर्ष. मग 75 पासून 85 केव्हा होते? 2 वर्षात. मग 85 पासून डायरेक्ट 100 मग केव्हा होते? 4 वर्ष. मग डायरेक्ट 100 पासून डायरेक्ट 150 केव्हा होते? 12 वर्ष. लॉजिक तर लागणच. 2 वर्षापर्यंत ग्रोथ होते म्हणजे 85 पर्यंत घेऊन जा. 4 वर्षापर्यंत 100 होते आणि मग नंतर डायरेक्ट 4 पासून 12 वर्ष, तर दॅट इज 150. पुढचे एमसीक्यू घेऊ. एमसीक्यू हा म्हणते ऍट द टाइम ऑफ बर्थ 50 सेंटीमीटर आहे तर, किंवा 18 to 20 इंचेस आहे तर, सरळ हाईट गेट डबल सॅट केव्हा डबल होऊन राहिली? सांगा बरं. हाईट डबल केव्हा होऊन राहिली? केव्हा होऊन राहिली? 4 इयर्स. कारण 50 आहे जन्माच्या वेळेस आणि 100 केव्हा होऊन राहिली? मग हाईट गेट ट्रिपल सॅट 3 पट केव्हा होऊन राहिली? म्हणजे 50 आहे तर 150 केव्हा होऊन राहिली? 12 वर्ष. सो हाईट गेट डबल सॅट 4 इयर्स ऑफ एज, आणि हाईट गेट ट्रिपल सॅट 12 इयर्स. पुढचा एक एमसीक्यू आहे की अडल्ट हाईट इन टर्म्स ऑफ सेंटीमीटर किती मोजता तुम्ही? अडल्ट हाईट किती राहते मेल मध्ये? मेल नॉर्मली 160 सेंटीमीटर असंच राहते. 160 170 सेंटीमीटर. हो तेवढंच राहते. तुम्ही नका कन्फ्युज होऊ मास्तर. मी अडल्ट हाईट किती राहते? 160 सेंटीमीटर जवळपास ऑन एन ऍव्हरेज. 160 जर हाईट आहे म्हणते तर बच्चू अर्धा हाईट बच्चूची कोणत्या वर्षी राहते? क्वेश्चन पुन्हा सांगतो. माणसाची एका हाईट राहते 160 सेंटीमीटर तर त्या 160च्या अर्धी हाईट बच्चू केव्हा अचीव करते? बच्चू म्हणजे माणूस 6 फुटाचा आहे तर बच्चू त्याच्या अर्धा कोणत्या वर्षी होईल? आता समजला क्वेश्चन? क्वेश्चन समजला का? माणूस जर 6 फुटाचा आहे तर बच्चू त्याचा अर्धा म्हणजे 3 फूट किती वर्षात होते? 12 वर्षात होते. बरं, किती जण म्हणते? हात वर करा, वेळ नाही घालवा. हा क्वेश्चन म्हणून घेतलाय आणि जाऊ दे तिकडे टाका. सरळ 2 वर्षात म्हणजे अर्धी हाईट केव्हा राहते फक्त बच्चूची? 2 वर्षात. काऊन? माणसाची हाईट किती आहे? 160. अर्धे किती झाले? 80. 80 जवळपास केव्हा भेटत आहे तुम्हाला? म्हणजे अर्ध्या माणसाची हाईट केव्हा राहते? 2 इयर्सला. आणि मग अर्धा केव्हा वाढते? 2 वर्षानंतर. समजला क्वेश्चन? क्लिअर झालं ना? 85 म्हणजे 80 तर केव्हा राहणार आहे? ऍट 18 to 24 मंथ्स. म्हणजे 2 वर्षाचा बच्चू अर्धा ऑलरेडी ग्रो झालाय 2 वर्षातच, आणि बाकी मग 2 वर्षापासून पुढे ग्रो होईल. क्लिअर झालं? ठीक आहे, जाऊ पुढं. हो ठीक आहे. आता आहे तुमचे बॉडी प्रपोर्शन्स. बॉडी प्रपोर्शन्स म्हणजे का? जे लोक बॉडी प्रपोर्शन कुठे वापरतात? काही पोरं लंबे राहते,
बारीक लंबे, कोणी कोणी ठेंगणे राहते. तर त्याच्यासाठी जे शॉर्ट स्टेचरचे आहे, ठेंगणे म्हणण्यापेक्षा जे शॉर्ट स्टेचर आहे आणि टॉल स्टेचर आहे. शॉर्ट स्टेचर म्हणजे का, लहानवाले बच्चू, आणि टॉल स्टेचर म्हणजे लंबे झालेले बच्चू. तर त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी जे प्रपोर्शन आपण कॅल्क्युलेट करतो त्याला म्हणता तुम्ही बॉडी प्रपोर्शन. बट आता बॉडीचं प्रपोर्शन आहे, तर बॉडी जी आहे पूर्ण त्याला 2 भागात डिवाइड केली आपण. 2 भागात कशी डिवाइड केली, बॉडी आहे हेड पासून तर टो पर्यंत, डोक्यापासून पायापर्यंत. ती अर्धी डिवाइड करायची आहे, तर अर्धा भाग डिवाइड करायसाठी रेफरन्स रेंज आहे, दॅट इज युअर सिम्फायसिस प्युबिस. सिम्फायसिस प्युबिसच्या वरची बॉडी आणि सिम्फायसिस प्युबिसच्या खालून पायापर्यंत ती झाली अर्धी बॉडी. तर सिम्फायसिस प्युबिस तर डोक्यापर्यंतची बॉडी त्याला म्हणता तुम्ही अप्पर सेगमेंट. त्याला का म्हणता, अप्पर सेगमेंट. सिम्फायसिस प्युबिस पासून पायापर्यंत, बोटापर्यंत त्याला म्हणता तुम्ही लोअर सेगमेंट. ठीक आहे, आलं लक्षात. आता त्याच्यानुसार आपण ठरवतो बॉडी प्रपोर्शन. आता बॉडी प्रपोर्शन जे आहे, तुम्हीच एक इमॅजिन करा, एक लहान लेकरू आहे, त्याचा बॉडी प्रपोर्शन तुम्ही आयडेंटिफाय करा. लहान लेकराचं डोक्यापासून कमरेपर्यंत किंवा सिम्फायसिस प्युबिसचा भाग मोठा राहील की त्याच्या कमरेपासून सिम्फायसिस प्युबिस पासून तर पायापर्यंतचा भाग मोठा दिसते तुम्हाला. कोणता भाग मोठा दिसते तुम्हाला, कोणता भाग मोठा दिसते, पाय तर फोल्डेड आहे ना, तर भाग कोणता मोठा वाटते, त्याचा वरचा अप्पर सेगमेंट मोठा वाटते, पाय कसे वाटते, छोटे वाटते. म्हणून त्याचा ऍट बर्थ जो रेशिओ आहे बॉडी प्रपोर्शनचा, दॅट इज 1.7 to 1.0. 1.7 काय आहे तुमचा अप्पर सेगमेंट, 1 काय आहे तुमचा लोअर सेगमेंट. 1.7 न 1 चा रेशिओ म्हणजे अर्थ काय होते, हा अप्पर सेगमेंट 7 पॉइंट न, म्हणजे 1/1 असतात तर सारखी असती, त्याच्यापेक्षा 7 पॉइंटनी जास्त आहे. कोणाच्या, लोअर सेगमेंट पेक्षा. कोण जास्त आहे, अप्पर सेगमेंट. क्लिअर झालं. मग नंतर 3, हे केव्हा आहे, ऍट बर्थला आहे, तर 3 वर्षाल हा जो रेशिओ आहे इज इक्वल टू, विचारणार नाही, लिहून ठेवा फक्त, हा रेशिओ आहे 1.3 to 1 होते. म्हणजे जब हळूहळू का होते, बच्चूचे स्केलेटल मसल तर नाही, बोनची ग्रोथ होते. बच्चूची हळूहळू का होते, ग्रोथ होते. तर कारण 50 पासून 75 एका वर्षातच होऊन राहिलं, तर स्केलेटल बोनची ग्रोथ होऊन राहिली, फिमरची ग्रोथ होऊन राहिली, म्हणून तर उंची वाढून राहिली त्याची. क्लिअर आहे. म्हणून 3 वर्ष हळू, मग नंतर काय होणार आहे, बर्थ नंतर हळूहळू अप्पर सेगमेंट तेवढंच राहील, पण लोअर सेगमेंट वाढणं चालू आहे. म्हणून आता अप्पर सेगमेंट जो आहे कमी दिसून राहिला आणि तो एकच आहे. मग अप्पर सेगमेंट आणि लोअर सेगमेंट कोणत्या वर्षी इक्वल दिसते, ऍट 10 years of age. 10 yearsला रेशो कसा होईल, अर्धी बॉडी इकडची सारखी 10 वर्षात आणि अर्धी बॉडी खाली सारखी. तर दॅट इज अप्पर सेगमेंट इज इक्वल टू लोअर सेगमेंट ऍट 10 years of age. क्लिअर झालं. मग नंतर 10 वर्षानंतर काय होते, 10 वर्षानंतर लोअर सेगमेंट जास्त राहते कोणापेक्षा, अप्पर सेगमेंट. किती जास्त राहते, 0.1, म्हणजे किती होते, 0.9 राहते. म्हणजे आपले ती पकडलं 10 वर्षानंतर आपल्यात काय होणार आहे, 0.9 रेशिओ आपला वरचा आहे आणि 1 रेशिओ आपला खालचा आहे. 1 पॉइंटनी जास्त आहे कोणता, लोअर सेगमेंटचा रेशिओ. समजलं. इथे 3च गोष्टी लक्षात ठेवा. ऍट बर्थ आपला रेशिओ काय, अप्पर सेगमेंटचा बच्चूचा मोठा आहे कोणापेक्षा, लोअर सेगमेंट. मग बरोबरी केव्हा करते, मधातलं उडून टाका, बरोबरी केव्हा करते, 10 वर्ष. 10 वर्षानंतर काय होते, लोअर सेगमेंट मोठा होते अप्पर सेगमेंट पेक्षा. दिस इज यूज टू कॅल्क्युलेट युअर शॉर्ट स्टेचर आणि टॉल स्टेचर. क्लिअर झालं. मग बॉडी प्रपोर्शन मध्ये पुढचं आहे आर्म स्पॅन. आर्म स्पॅन म्हणजे मेजरमेंट ऑफ युअर आर्म लेंथ. आर्म लेंथ म्हणजे समजलं का, हे इथून ह्या बोटापासून तर ह्या शेवटच्या बोटापर्यंत हे जे डिस्टन्स आहे, याचं डिस्टन्स तुमच्या हाईटच्या डिस्टन्स सोबत कसं आहे, दॅट इज युअर मेजरमेंट ऑफ आर्म स्पॅन. समजलं. म्हणजे दोन्ही हात स्ट्रेच करायला लावायचे त्या बच्चूचे, हे इथून मोजायचं या बोटापर्यंत. हे जे डिस्टन्स आहे याचं डिस्टन्स तुमच्या हाईट सोबत कसं आहे. तर बर्थ मध्ये हाईट जे हाईट आहे, बर्थ मध्ये पहा एक छोटासा बच्चू आहे बर्थवर, तर त्याची हाईट जास्त राहील का ते छोटूशे हात मोठे राहील, हाईट मोठी राहील ना त्याची, ऑब्विसली त्याची हाईट मोठी राहील त्याच्या आर्म स्पॅन पेक्षा. बरोबर. तर ऍट बर्थ हाईट जे आहे ते जवळपास 2.5 सेंटीमीटर जास्त असते आर्म स्पॅन पेक्षा. कितीनी, 2.5 सेंटीमीटर. मग जवळपास बरोबरी केव्हा होते, म्हणजे एवढी आर्म स्पॅन आणि त्याची हाईटची लेंथ बरोबरी केव्हा होते, ऍट 10 years of age. जसं इकडे अप्पर बॉडी आणि लोअर बॉडी कसं होत होतं,
10 इयर्सला बरोबर होत होती. तसंच 10 इयर्सला कोणत्याही बच्चूचं पाहाल जर मेजर केलं आर्म स्पॅन या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत आणि त्याची हाईट पण कॅल्क्युलेट केली तर इट विल बी अप्रॉक्सिमेटली सेम और इक्वल. ठीक आहे. मग नंतर काय होते आपल्यामध्ये आर्म स्पॅन थोडासा जास्त आहे 1 सेंटीमीटर कोणापेक्षा आपल्या हाईट पेक्षा. मोजून पाहा. ठीक आहे. क्लिअर झालं काय म्हणायचं आहे तर बच्चू मध्ये आर्म स्पॅन छोटा असते हाईट पेक्षा. 10 वर्षात आर्म स्पॅन आणि हाईट सेम होते. आपल्यामध्ये आर्म स्पॅन मोठा आहे आपल्या हाईट पेक्षा. ठीक आहे. आता आहे तुमचे की सर्कम्फरन्स. आता की सर्कम्फरन्स कोणते कोणते आहे. एक आहे तुमचा हेड, मग आहे तुमचा चेस्ट सर्कम्फरन्स, मग आहे तुमचा मिड आर्म अप्पर आर्म सर्कम्फरन्स. हेड आर्म, हेड, चेस्ट, मिड अप्पर आर्म सर्कम्फरन्स. आता पाहू तुमचा एकदा वेट मधले आकडे सांगा. 25, 31, 42, 25, 31, 42, 53, 10/10 हे झाले तुमचे वेटचे आकडे. ठीक आहे. मग हाईटचे आकडे काय होते 50, 60, 70, 75, 85, 100, 150. ठीक आहे. 50 पासून एका वर्षात 75, मग 2 वर्षात 85, 4 वर्षात 100, 12 वर्षात. ठीक आहे. आता जाऊ पुढं. आता आहे तुमचं हेड सर्कम्फरन्स. नॉर्मली हेड जे सर्कम्फरन्स आहे इट इज ऑल्सो नोन एज ऑसिपिटो फ्रंटल सर्कम्फरन्स. कारण हेड सर्कम्फरन्स कुठून कुठं मोजता इथून मोजता दॅट इज युअर ऑसिपोट आणि हा काय तुमचा फ्रंटल. म्हणून हेड सर्कम्फरन्स न विचारता जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये ऑसिपिटो फ्रंटल सर्कम्फरन्स विचारला तर तुम्ही का समजा हेड सर्कम्फरन्सच विचारला आहे बा. मग तो किती राहते हेड सर्कम्फरन्स इज इक्वल टू 33 to 35 सेंटीमीटर. मग 33 हे रेंज दिली आहे 33 ते 35 रेंज दिली आहे तर अप्रॉक्सिमेटली आपल्याला मधातला आकडा उचला लागेल. मधातला काय 34. ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली हेड सर्कम्फरन्स जर विचारलं तर इट विल बी युअर एक्झॅक्ट विचारलं तर ऍट बर्थ ऍट बर्थ मोजता कुठून कुठून ऑसिपिट पासून फ्रंटल म्हणून म्हणता ऑसिपिटो फ्रंटल सर्कम्फरन्स. मग किती राहते ऍट बर्थ 34 सेंटीमीटर. 34 नंतर आकडा टाका 40. ठीक आहे. 34 नंतर आकडा टाका 40, मग आकडा टाका 43, मग आकडा टाका 46, मग आकडे टाका 48, मग आकडा टाका 52. हळूहळू होऊन जाईल. किती टाकला 34 आणि सोपं सांगतो पण 34, मग आहे 40, मग आहे 43, 46, 48, 52. पहा ऍट बर्थ आहे 34. जेव्हा बच्चू मी का सांगितलं सुरुवातलं हेड ब्रेन ग्रोथ किती वर्षात होते मॅक्झिमम 90% 2 वर्षात. मग उरलेली 10%च होते तर 2 वर्षातच हेड सर्कम्फरन्स वाढन. ब्रेन ग्रोथ करत आहे तो पेटीत आहे ना दॅट इज युअर हेड मध्ये. तर हेड वाढन तेव्हाच तर ब्रेन वाढत आहे म्हणजे काय आपोआप तुम्हाला हेडचं सर्कम्फरन्स वाढवा लागेल. म्हणजे जे काही ग्रोथ होईल ते केव्हा होणार आहे 2 वर्षात. तर सरळ जेव्हा बच्चू बॉर्न झाला तर कितीची ग्रोथ आहे 34ची. मग नंतर बच्चू जेव्हा 3 महिन्याचा होत आहे किती 3 मंथचा तर त्याची ग्रोथ किती होऊन राहिली 40 सेंटीमीटर. म्हणजे प्रत्येक महिन्यात बच्चूचा हेड सर्कम्फरन्स कितीने ग्रोथ होत आहे सर प्रत्येक महिन्यात 2 सेंटीमीटर पर मंथ एवढी ग्रोथ होऊन राहिली बच्चूची. केव्हा फर्स्ट 3 मंथ मध्ये किती होऊन राहिली 2 सेंटीमीटर पर मंथ. क्लिअर झालं. मग नंतर रेट आता कमी करा 2 सेंटीमीटर वरून रेट करा आता 1 सेंटीमीटर पर मंथ. म्हणजे बच्चू जेव्हा 6 महिन्याचा होईल तर किती होणार आहे 43. एकदा सांगेन तर पुन्हा समजा ना 43. मग आता रेट करा 0.5 सेंटीमीटर पर मंथ. पहिले 2 सेंटीमीटर टाकायचे आहे मग 1 सेंटीमीटर मग अर्धा सेंटीमीटर. आता अर्धा सेंटीमीटर एका महिन्याला वाढत आहे. वाढले किती 3 सेंटीमीटर म्हणजे वेळ किती लागन 6 महिने. 6 महिने प्लस 6 महिने विन 12 मंथ्स किंवा 1 इयर ऑफ एज 1 इयर. ठीक आहे. आणि मग फक्त 2 सेंटीमीटर ग्रोथ होत आहे 1 वर्षापासून तर 2 वर्षापर्यंत. किती सेंटीमीटर ग्रोथ होत आहे फक्त 46 वरून
48 आणि मग नंतर डायरेक्ट 48 पासून 52 होत आहे. डायरेक्ट 2 वर्षापासून काय होते, हेड सर्कम्फरन्स ग्रोथ होणं थांबून जाते. म्हणजे 2 वर्षापासून तर 12 वर्षापर्यंत बच्चूची ग्रोथ फक्त 4 सेंटीमीटर होईल. केव्हा होणार आहे 52? 12 इयर्स. किती वाढला? फक्त 4 सेंटीमीटर. बिन झाले का? हा, चाललं ना अंदर? चाललं का? ठीक आहे. 34 नंतर 2 सेंटीमीटर पकडायचे. 34 नंतर का पकडायचे आहे? 2 सेंटीमीटर. मग पकडायचं आहे 1 सेंटीमीटर. मग पकडायचं आहे 0.5 सेंटीमीटर. इथपर्यंत आले तुम्ही. 34 नंतर 2 सेंटीमीटर जेव्हा टाकाल प्रत्येक महिन्याला होते, तर सुरुवातीला पहिले 5 तर होईल, म्हणून 2 सेंटीमीटर आहे. तर 3 महिन्यातच किती होऊन जाते? 40. कारण 2 सेंटीमीटर एका महिन्यात, म्हणजे टोटल किती वाढून राहिली? 6 सेंटीमीटर, म्हणून झाली 40. मग 40 पासून किती गेली? 43. म्हणजे किती वाढली? 3 सेंटीमीटर. म्हणजे रेट ऑफ ग्रोथ किती झाला? 1 सेंटीमीटर पर मंथ. मग रेट का झाला? इथून इकडं, इथून इथे झाला 0.5. म्हणजे किती वाढला? फक्त 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर 0.5 चे रेट नाही एका महिन्यात, तर म्हणजे किती वेळ घेईन? 6 महिने. म्हणजे 6 महिन्यापासून किती टाका तुम्ही? 1 वर्ष. क्लिअर झालं? मग एका वर्षानंतर टोटल ग्रोथ किती होऊन राहिली? 34 पासून 46. मग 1 वर्ष झाला तर मग 2 वर्षाचा बच्चू होईल, तर 46 वरून किती जाईल? 48. क्लिअर झालं? आणि मग 2 वर्षानंतर थांबून जाते. थांबून जाते म्हणण्यापेक्षा पुढच्या 10 वर्षात, 2 वर्षापासून 12 वर्षापर्यंत ग्रोथ किती होते? 48 पासून 52. क्लिअर झालं एवढं? चलो. हा, चेस्ट सर्कम्फरन्स. चेस्ट सर्कम्फरन्स हेड सर्कम्फरन्स नॉर्मली ऍट बर्थ बच्चूच्या चेस्ट सर्कम्फरन्स पेक्षा हेड सर्कम्फरन्स हे मोठं असते. हा, अजून एक एमसीक्यू इथं इथं काय होतं? रेट ऑफ ग्रोथ किती होता? सुरुवातील 2 सेंटीमीटर, मग नंतर 1 सेंटीमीटर. किती? प्रत्येक महिन्याला. पण जर समजा 2 हप्त्यातच 1 सेंटीमीटर पेक्षा जास्त ग्रोथ दिसून राहिली हेडचे, तर ते काय इंडिकेट करते? ते इंडिकेट करते हायड्रोसेफॅलस. ठीक आहे. ग्रोथ जर हेडची खूप फास्ट होत आहे, दिलेल्या रेट पेक्षा जास्त ग्रोथ होऊन राहिली, तर ते काय इंडिकेट करते? हायड्रोसेफॅलस. त्याच्यानंतर आहे तुमचा चेस्ट सर्कम्फरन्स. नॉर्मली बच्चू जेव्हा ग्रो होते, तर त्याच्या चेस्ट सर्कम्फरन्स पेक्षा हेड सर्कम्फरन्स मोठं असते. किती मोठं असते? जवळपास अराउंड 3 सेंटीमीटर. अराउंड 3 सेंटीमीटर. ठीक आहे. त्याच्यापेक्षा अजून जास्त झालं तर ते पण इंडिकेट करते हायड्रोसेफॅलस. क्लिअर झालं? मग हेड सर्कम्फरन्स आणि चेस्ट सर्कम्फरन्स ऍट बर्थ मोठा आहे हेड चेस्ट पेक्षा 3. मग हेड आणि चेस्ट इक्वल केव्हा होते? दोघांचं सर्कम्फरन्स मिळते केव्हा? इक्वल केव्हा होते? ऍट 1 इयर. ऍट 1 इयर हेड आणि चेस्टचं सर्कम्फरन्स इक्वल होते. क्लिअर झालं? मग पुढचा एक एमसीक्यू आहे की 5 वर्षानंतर चेस्ट सर्कम्फरन्स हेड सर्कम्फरन्स पेक्षा 5 सेंटीमीटर जास्त असते. पुन्हा एकदा सांगतो, हेड सर्कम्फरन्स चेस्ट सर्कम्फरन्स ऍट बर्थ 3 सेंटीमीटर, हेड जास्त आहे. एका वर्षात दोन्ही बरोबर आहे. आणि 5 वर्षाचा जेव्हा बच्चू आणा मोजा ना, तर त्यावेळेस त्याचं हेड पेक्षा मोजल्यावर चेस्ट सर्कम्फरन्स हे 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त राहील. कोणापेक्षा? हेड पेक्षा. किती वर्षात? 5. किती सेंटीमीटर? हे झालं तुमचं चेस्ट. ऍट बर्थ 2 ते 3. 3 पेक्षा जास्त हायड्रोसेफॅलस. इक्वल्स केव्हा होते? एका वर्षात. हेड सर्कम्फरन्स 1 वर्षानंतर, चेस्ट सर्कम्फरन्स 5 सेंटीमीटर ग्रेटर राहते 5 वर्षात. मग आहे तुमचं मिड अप्पर आर्म सर्कम्फरन्स. हे कशासाठी वापरतो आपण? हा, काय असमानते? काय? हा, अपर मिड आर्म सर्कम्फरन्स जे तुमचे माल नरिश असन बच्चू ते चेक करण्यासाठी तुम्ही जे वापरता, दॅट इज युअर मिड अप्पर आर्म सर्कम्फरन्स. बरं, मिड अप्पर आर्म आहे म्हणजे कुठून कुठं मोजणार आहे तुम्ही? हा मिड आहे तुमचा अप्पर आर्म. त्याच्यात प्रोसेस विचारा का कुठल्या पार्ट? मिड मध्ये, हा आर्मच्या मिड पॉइंट मध्ये ही जी प्रोसेस आहे याला म्हणता तुम्ही अॅक्रोमियन प्रोसेस. आणि ही जी अल्नाबरोबर प्रोसेस आहे त्याला म्हणता तुम्ही ओलेक्रॉन प्रोसेस. ओलेक्रॉन ऑन प्रोसेस. ओलेक्रॉन. ठीक आहे. क्लिअर झालं? बिटवीन
मिड अप्पर आर्म कुठून कुठे मोजता, बिटवीन अॅक्रोमियन प्रोसेस टू ओलेक्रॉन प्रोसेस, त्याच्या मधातल्या पॉइंटवर. क्लिअर झालं. जर समजा 3.5 13.5 पहिली गोष्ट तर मोजासाठी टेप जे आहे तो एमसीक्यू आहे. कोणत्या टेपनं मोजता, तो आहे तुमचा शाकीर स्टेप. शाकीर स्टेप मध्ये किती कलर राहते, शाकीर स्टेप मध्ये राहते 3 कलर. 3 कलर मध्ये सगळ्यात पहिला जो कलर आहे जो चांगला आहे दॅट इज युअर ग्रीन, मग दुसरा जो कलर आहे दॅट इज युअर येल्लो, आणि तिसरा जो घातक कलर आहे दॅट इज युअर रेड. आता रेंज जे आहे नॉर्मली मोजल्यावर 13.5 सेंटीमीटर पेक्षा जास्त भरत असेल किंवा 13.5 सेंटीमीटर भरत असेल तर तो कलर कोणता दिसन, टेपचा ग्रीन. ठीक आहे. हा जो टेप आहे याच्यामध्ये हे जे लाईन असन हे असन 13.5 पासून जास्त, ही जी लाईन आहे हे आहे 11.5 पासून तर 13.5, आणि ही जी आहे ही लाईन कशाची आहे 11.5च्या कमी. जेव्हा याला फिरवला टेपला तर हे कलर कोणता आहे, ग्रीन वाला. हा कलर कोणता आहे, येल्लो वाला. हा कलर कोणता आहे, रेड वाला. याला जेव्हा फिरवलं ना किती आलं, मिड अप्पर. हा टेप कुठं पोहोचला, दुसरा कोणता इथे पोहोचला, म्हणजे कलर कोणत्यावर आला, ग्रीन वर. ग्रीन वर आला तर किती आला 13.5. तर ते इंडिकेट करते की नॉर्मल बच्चू आहे. मिड अप्पर आर्म जर 13.5 आला किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, कलर कोणता येईल, ग्रीन, आणि ते काय इंडिकेट करते, बच्चू हा नॉर्मल आहे. पण आता मिड अप्पर आर्म सर्कमफरन्स हे कसं आहे, कमी आहे. कमी आहे कशाच्या, 13.5 पेक्षा कमी. तर कलर कोणता येईल, पहिले येल्लो. येल्लो कुठपर्यंत येईल, 11.5 पर्यंत. ठीक आहे. तर ते काय इंडिकेट करते, ते इंडिकेट करते माल नरिशमेंट. ते इंडिकेट करते माल नरिशमेंट. अजून एक एमसीक्यू की जर 11.5 पेक्षा पण कमी येत आहे घेरा, कलर येते रेड आणि इंडिकेट करते सिव्हिअर माल नरिश. तो बच्चूचा कलर काय ते सिव्हिअर माल नरिश. त्याच्यानंतर असेसमेंटसाठी तुम्हाला जर बच्चूची हाईट मोजायची आहे तर हाईट मोजण्यासाठी 2 मेथड आहे. पहिली गोष्ट तर हाईट आणि लेंथ मध्ये फरक आहे. हाईट आणि लेंथ मध्ये फरक आहे. तुमची जर उभं केलं तर तुम्हाला का मोजीन, मी तुमची हाईट मोजीन. पण बच्चूची जर मोजायची तर हाईट नाही मोजत आपण, का मोजतो, लेंथ मोजतो. समजली गोष्ट. मग आता क्वेश्चन नाही बोलता नाही. मग आता एक क्वेश्चन, हा जा तुम्ही लवकर लागता. हा काय आहे बच्चूचं, काय आहे, हा लेंथ तुमच्या दोन. अरे यार, हाईट तुमचं आपल्याला जर लहान बच्चू 2 वर्षापर्यंत आपण लेंथ मोजतो. लहान बच्चूची 2 वर्षापर्यंत आपण लेंथ मोजतो आणि 2 वर्षानंतर आपण हाईट मोजतो. बरं, मग लेंथ कशी मोजतो आणि हाईट कशी मोजतो? लेंथ आपण झोपून मोजतो आणि हाईट आपण उभ्यान मोजतो. म्हणजे तुम्हाला काय करावं लागन, उभ्यानी. बच्चूला काय करावं लागन, झोपून. हे दुसरी गोष्ट. आता लेंथ जर झोपून मोजायची आहे त्याच्यासाठी जे डिव्हाइस आहे त्याला म्हणता तुम्ही इन्फंटोमीटर. त्याला काय म्हणता, इन्फंटो. बच्चूला झोपवता, एक टेप पट्टी मारता पायाल, एक टेप पट्टी मारता स्केल मारता पायाल, एक मारता डोक्याला, आणि त्याच्या मधातली जी लेंथ आहे झोपवल्यावर त्याला म्हणता तुम्ही इन्फंटोमीटरची लेंथ. बच्चूची लेंथ किती असते आजवर, 50 सेंटीमीटर. एका वर्षात 75 सेंटीमीटर. झाले तुम्ही ट्रेन. दुसरी गोष्ट, जर तुमच्यात मोजायचं आहे तर तुम्ही इन्फंटोमीटर मोजता का मोजता, तुम्ही हाईट मोजता. तर ते जे इन्स्ट्रुमेंट आहे दॅट इज कॉल्ड अ स्टेडिओमीटर. ते राहते ना पट्टी, ठीक आहे, त्याला म्हणता तुम्ही स्टेडिओमीटर. म्हणजे अडल्ट मध्ये किंवा 2 वर्षानंतर मोजता हाईट मोजता स्टेडिओमीटरनी, झोपून मोजता बच्चूची 2 वर्षाच्या खाली असेल तर लेंथ, आणि ते मोजता इन्फंटोमीटरनी. शाकीर स्टेप कशासाठी आहे, मिड अप्पर आर्म सर्कमफरन्स मोजण्यासाठी. ग्रोथ आणि प्रेडर्स ऑर्किडोमीटर कशासाठी आहे, टेस्टिक्युलर साईज आणि व्हॉल्यूम मोजण्यासाठी. इट वॉज गिव्हन बाय प्रेडर्स, म्हणून याचं नाव प्रेडर्स ऑर्किडोमीटर सुद्धा म्हणते. म्हणून या प्रेडर्स ऑर्किडोमीटर सुद्धा म्हणते. ग्रोथ चार्ट जे आहे, जे बेसिक, आता खूप WHO चे 5 प्रकारचे चार्ट आहे. वेट फॉर हाईट चार्ट, वेट फॉर हेल्थ चार्ट, वेट फॉर हाईट चार्ट, अजून चार्ट आहे असे. त्याच्यातून सगळ्यात महत्वाचा जो चार्ट आहे दॅट इज युअर वेट फॉर एज चार्ट. कोणता चार्ट आहे सगळ्यात, म्हणजे मी सगळ्यात महत्वाचा जे पॉइंट म्हटला होता
की ज्याच्यामुळे त्या बच्चूची ग्रोथ होत आहे समजन बा. तर कशाने समजणार आहे? बच्चूच्या वेट नुसार. तर वेगळे चार्ट आहे, पण त्याच्यातून सगळ्यात महत्वाचा चार्ट आहे दॅट इज युअर वेट फॉर एज चार्ट. इट इज ऑल्सो कॉल्ड एज रोड टू हेल्थ चार्ट. त्याला काय म्हणतात? रोड टू हेल्थ चार्ट. ठीक आहे. हेल्थ वेट फॉर एज चार्ट.